हरिओम. माझं नाव राहुल सिंह संजय सिंह येडके, जवाहरनगर उपासना केंद्र सोलापूर. मी माझा छोटासा एक अनुभव शेअर करत आहे आपल्याशी. 2015 साली आमच्या घरी बांधकामाचा विषय चालू होता. घर रिनोव्हेशनचं काम चालू होतं. त्यावेळेस आईनं दरवेळेसप्रमाणे बाहेरनं व्याजाने पैसे घ्यायचं ठरवलं होतं. पण मीनं सांगितलं की दरवेळेस पैसे घेऊन व्याज भरण्याचं मला होत नाही, त्यासाठी थोडे दिवस थांब. पण आई हा हो करत तसंच 6 महिने मी घालवले. थोडेफार पैसे मी जमा केले, 50,000च्या आसपास. त्यावेळेस बांधकामाचा खर्च आला होता एक पावणे 3 लाख, 2.5 ते 3 लाखाच्या आसपास आला होता. मी बापूंना सांगितलं की मला दरवेळेस एवढं व्याज भरणं होत नाही, मला जास्तीत जास्त 30,000 ते 40,000च्या आसपास बाकी होती, पण बाकी जास्त नको म्हणून सांगितलं होतं. बापू कृपेने असं झालं की माझं काम कंटिन्यू चालू होतं पोल्ट्री फार्मला. तिथले माझी पेंडिंग बॅलन्स जी होती 1 लाखाच्या आसपास पेंडिंग बॅलन्स होती. ती अमाऊंट मला हळूहळू टप्प्याटप्प्यात जसं जसं बांधकाम होत गेलं तसं मला परत मिळत गेले. आणि बापू कृपेने फक्त 20 ते 30,000पर्यंत माझे बाकी राहिले आणि ते पण सर्व काही मी आता फेडून व्यवस्थित आहे. आणि जस्ट रिसेंटली एक अनुभव आहे, ते एका वर्षाखालचा. मला 2 ते 3 महिने मी जॉबवर नव्हतो. त्यानंतर मी जॉबसाठी असंच एकांचं कॉल आलं. त्यावेळेस त्रिपुरारी पौर्णिमा होती 2022ला नोव्हेंबर महिन्यात. त्यावेळेस मी बापूंना सांगितलं की आता पौर्णिमा आहे, मला माहीत नाही तू काय करतोस काय नाही, मला तुझ्या उपासनेलाही यायचं आहे आणि मला काम पण पाहिजे आहे आणि मला सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट पण पाहिजे आहे. मग अशा पौर्णिमेच्या दिवशी मी मुंबईला जात असताना माझ्या मित्राचा कॉल आला. त्यांनी मला बोलवून घेतलं. त्याने सांगितलं की असं एका ठिकाणी वेकन्सी आहे, तू जातोस का, कोण असेल तर सांग किंवा तू जातोस का बघ. मी म्हणलो कुणाला पाठवत नाही, मीच जातो. त्यावेळेस मी बापूंचा ब्रॉड समोर ठेवून तिथे गेलो. त्यांना फोन केलं की मी 2 दिवसांनी येईल, मुंबईला आहे म्हणून. त्यांनी बोलवलं. ज्यावेळेस मी इंटरव्ह्यूला गेलो त्यांनी फक्त माझं बायोडाटा बघून माझी सॅलरी इन्क्रीमेंट सगळं ठरवली. त्यानंतर आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनात जिथं आपण जॉब बघतो तिथं कोणीही आपल्याला अटी वगैरे काही विचारत नाही. त्या समोरच्याच्या मनात काय आलं मला माहिती आहे. त्याने फक्त मला माझी अट विचारली. मी सांगितलं की असं दर शनिवारी उपासना असते, त्यासाठी मला इथं 4 वाजता निघावं लागेल. त्यांनी कोणताही न विचार करता मला त्याचीही परवानगी दिली. बापू कृपेने आता मी व्यवस्थित तिथं जॉबकडे आहे. दर शनिवारी मला उपासनेला जायला वेळ देतो. कधी काही काम असेल तरच ते थांबवत नाही, तर बाकीच्या वेळेस थांबवत नाहीत. हरिओम. श्रीराम अंबज्ञ नाथ सवित.